और हम थोड़े से क्षमा प्रार्थी भी है क्योंकि आपको बीच में रुक के जाना पड़ा था. काय झालं होतं, लॅपटॉप आजारी पडलाय ना, तर तो मधून मधून असे झटके देतो. सो त्याला आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचंय. चलो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा आय होप तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की भारताची जनगणना किंवा ब्राझीलची जनगणना सुद्धा 10 वर्षातून एकदा होते. ठीक आहे. नेक्स्ट अजून एक गोष्ट महत्वाची आहे की भारताचा लोकसंख्येबाबत जगात दुसरा क्रमांक लागतो. ओके. नाही नाही एवढी वेळ नाही आली माझ्या लॅपटॉपवर, जिवंत आहे तो अजून. ओके. हे पर्सेंटेज कुठे विचारले नाही जात एवढे, सो तुम्ही हे स्किप करू शकता हवं असेल तर. ओके. आता तुम्हाला याच्यावरती नकाशामधले प्रश्न येतात. कसे येतात हा नकाशा बघा, हा नका बघू. इथे खूप सारे टिंब 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 आहेत. त्यापेक्षा आपण इथे बघूया. इथे छान मस्त कलर केलेला आहे. ठीक आहे. सो आता हा जो नकाशा आहे तर याच्यामध्ये तुम्हाला कसे प्रश्न येतात तर असं येतं की भारतामधील जास्त किंवा अधिक लोकसंख्येची घनता असणारा प्रदेश दाखवा. आता हे तुमच्यावरती असतं कुठला प्रदेश दाखवायचा. आता कशामध्ये जास्त लोकसंख्येची घनता आहे. उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, पंजाब आहे, पश्चिम बंगाल आहे. तर हे तुमच्यावरती आहे की कोणता प्रदेश दाखवायचा. ओके. टोटली डिपेंड्स ऑन यू. ओके. उत्तर प्रदेश दाखवा, नवी दिल्ली दाखवू शकता, हरियाणा, पंजाब, वॉट एव्हर. ठीक आहे. आता नाही लॅग होणार. आता मी छान तयारी करून आली आहे, तरी पण बघू लॅग झाला तर. बट माझ्या मते आता नाही लॅग व्हायला पाहिजे. हो ना. बिचारी लॅपटॉपची कृपा कीजिए, लास्ट का पेपर चल रहा है, काहे आप खत्म करियो हमें. ओके. सो असा प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट येऊ शकतं की मध्यम लोकसंख्या घनता असणारे प्रदेश. मग त्याच्यामध्ये तुम्हाला राजस्थान नाही लिहिता येणार. तुम्हाला इथे मेन्शन करून दिलं जाईल किती लोकसंख्येची घनता, त्याप्रमाणे तुम्हाला प्रदेश लिहावे लागतील. ठीक आहे. जर तुम्हाला त्यांनी खूप कमी घनता सांगितली असेल तर जम्मू काश्मीर, हिमाचल, उत्तराखंड वगैरे लिहू शकता. ठीक आहे. असे काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहू शकता. युजली याच्यामध्ये जास्त घनतेचे प्रदेशच देतात, मध्यम वगैरे देत नाही, कारण मध्यममध्ये याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. सो मोस्टली जास्त घनता आणि कमी घनता. मग तुम्ही कोणतं पण एक लक्षात ठेवा. उत्तर प्रदेश लक्षात ठेवा हवं तर, आणि उत्तराखंड लक्षात ठेवा, किंवा कन्फ्युजन होत असेल तर जम्मू काश्मीर लक्षात ठेवा आणि उत्तर प्रदेश लक्षात ठेवा. ठीक आहे. चलो. मॅप प्लॉटिंग व्हिडिओ हमने पहिले ही अपलोड कर दिया है. हाँ तेच म्हणून पीसीला काहीतरी प्रॉब्लेम होतोय. बहुत लोड पड रहा है उसके ऊपर. सेम फॉर ब्राझील. ब्राझीलमध्ये पण तुम्ही एक प्रदेश आहे तो म्हणजे रिओ दि जेनेरिओ. याच्यामध्ये खूप जास्त लोकसंख्या घनता आहे, तर हा प्रदेश तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, कमी घनतेमध्ये एवढे सगळे आहेत, कुठला पण एखादा तुमच्या आवडीचा निवडा. ओके. ठीक आहे. बरं, आत्ताच आपण बघितलं की रिओ दि जेनेरिओमध्ये खूप जास्त घनता आहे, तर ती का आहे याचं रिझन तुम्हाला इथे आहे. आणि हे विचारलं जातं की त्याच प्रदेशामध्ये किंवा फक्त रिओ दि जेनेरिओच्याच ठिकाणी एवढी घनता का आहे, याचा आन्सर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. कारण ऑब्व्हियसली तुम्हाला कुठेही विचारलं ना की लोकसंख्येची घनता का जास्त आहे, तर हे सगळीकडे असणारच आहे की त्या ठिकाणी सगळे संसाधन आहेत, हवामान अनुकूल आहे, पाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. नेक्स्ट आहे दुर्गमता कमी आहे, किंवा अजून काय होऊ शकतं, रस्ते प्रॉपरली डेव्हलप झालेले आहे, किंवा वाहतूक अनुकूल आहे, वाहतुकीची स्थिती अनुकूल आहे. असे जे काही कॉमन पॉईंट्स आहेत ते तुम्ही घेऊ शकता. यश यश. ओके. सो असे काही कॉमन पॉईंट्स तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. नेक्स्ट आहे ग्राफमध्ये हे क्वेश्चन्स येतात, तुम्हाला ग्राफ दाखवण्यासाठी येतो. आता रेषालेख आहे की कुठला आलेख आहे हे कसं ओळखायचं किंवा कसं काढायचं याच्यावरती पण अगेन मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. नका रे माझ्या लॅपटॉपला एवढं काय काय बोलू, बिचारा कसं तरी सांभाळते तुम्हाला. असं करतात का त्याला? ही चिटिंग आहे बाबा. चिडेल हा तो तुमच्यावरती, परत लाईव्ह बंद करेल, मला परत चालू करावं लागेल. ओके. सो प्लीज बख्श दो से मुझे भी. ठीक आहे. चलो, याच्यावरती प्रश्न कसे येऊ शकतात तर तुम्हाला विचारलं जाईल की लिंग गुणोत्तर काय आहे, एका पर्टिक्युलर इयरचं वगैरे विचारलं जाईल, 1981 साली किंवा 1991 साली, जे पण तुम्हाला ग्राफचा डाटा दिलेला असेल, तुम्हाला हे पाठ नाही करायचे, काही आता एकदम पाठ नाही करायचंय. तुम्हाला एकतर ग्राफ ड्रॉ करण्यासाठी येईल किंवा ग्राफ ड्रॉ करून जाईल, त्याच्यासाठी तुम्हाला आन्सर्स लिहायचे असतील. ओके. सो हे काहीतरी या ठिकाणी असे प्रश्न येऊ शकतात. आफ्टर दॅट नेक्स्ट लिंग गुणोत्तर म्हणजे काय हे एका वाक्यात उत्तरे लिहामध्ये येतं, करून जायचंय. इम्पॉर्टंट. हे ग्राफ्स नाही आहेत युजली. याच्यामध्ये काय येऊ शकतं, हे आलं तर येऊ शकतं, एवढे इम्पॉर्टंट नाहीये. जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन तुम्ही हे करू शकता. नीट दिसत नाहीये, 480 पर्यंत करा, नीट दिसेल. ओके. ऑल एमसीक्यूज मी उद्या घेणार आहे. मॅप प्लॉटिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलाय. एमसीक्यूजचा व्हिडिओ उद्या घेईन मी. ठीक आहे. एमसीक्यूज एका वाक्यात उत्तरे लिहा, हे सगळे प्रश्न उद्या घेतले जातील. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अगेन सेम ग्राफ्स. ओके. ग्राफला येऊ शकतो तुम्हाला. ठीक आहे.
बाकी यू कॅन स्किप. याच्यामधले जे कारणे स्पष्ट करा आहेत ते इम्पॉर्टंट आहेत, ते आपण बघणार आहोत. हा जो ग्राफ आहे हा आपण अगेन ड्रॉ करण्यासाठी येऊ शकतो. हा कसा ड्रॉ करायचा, पर्टिक्युलरली आय थिंक मी भारत किंवा ब्राझीलचा काहीतरी अपलोड केलाय. कसा ड्रॉ करायचा हे मी ऑलरेडी अपलोड केलंय, सो प्लीज ते चेकआउट करा. संख्या कमी झालेली आहे, मे बी जनतेला माहिती नाही आपण नेक्स्ट लाईव्ह चालू केलंय ते. चलो, आता याच्यामध्ये तुम्हाला सगळे भौगोलिक कारण युलूस आहे. 2-3 पानांचं फक्त चॅप्टर आहे आणि याच्यामध्ये काही कॉन्टेंट नाहीये. फक्त एवढंच आहे की भारतामध्ये लोकसंख्या कशी आहे, कुठे जास्त आहे, कुठे कमी आहे, ब्राझीलमध्ये कुठे कमी आहे, कुठे कमी आहे, कुठे कमी आहे, कुठे जास्त आहे, आणि जास्त असेल तर का जास्त आहे. ठीक आहे, ओके. अगेन याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे भौगोलिक कारण करायचीच आहेत. नेक्स्ट आहे, हे हवं तर स्किप करू शकता, पण हे करायचंय. हे तर काय तुम्ही मनानेच लिहू शकता, फक्त तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहिती पाहिजेत. पण हे युजली आलं तर यातलं हे येऊ शकतं की चढत्या उतरत्या क्रमानुसार लावा. हे युजली नाही येणार. हे तुम्हाला कारणे लिहामध्ये वगैरेच येऊ शकतं की एखाद्या प्रदेशामध्ये सपोज दिलं असेल की उत्तर प्रदेशमध्ये लोकसंख्येची घनता जास्त का आहे. ठीक आहे, मग तुम्हाला लिहिता आलं पाहिजे की त्या ठिकाणी प्रतिकूल सगळ्या गोष्टी ज्या पण आहेत यातल्या सॉरी अनुकूल सगळ्या गोष्टी ज्या पण आहेत यातल्या, ओके, अनुकूल गोष्टी सगळ्या लिहायच्या आहेत. असं कारणे लिहामध्ये आउट ऑफ दी बॉक्स आलं तरी येऊ शकतं, बट गरज नाहीये, एवढं फक्त केलं तरी पण चालेल. हे असे क्वेश्चन नाही आहेत. चुकी बरोबर तुम्ही सगळे करणार आहात, हार्डली 5 मिनिटामध्ये होईल सगळं. फक्त एवढे सगळे क्वेश्चन्स करायचे आणि हा पहिला अहवाल एक करायचा. ओके, बाकी तुम्हाला ग्राफवरती क्वेश्चन कसं येणार, मॅपवरती कसं येणार हे मी ऑलरेडी सांगितले. मॅम मी आता 11th आहे. मी मागच्या वर्षी 10th होतो आणि मला बोर्ड एक्झामला तुमचे व्हिडिओ बघून 40पैकी 40 मार्क मिळाले. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल डन. ओके, चलो, थोडंसं एक तुला सजेशन, मी 11th पण व्हिडिओज अपलोड केले, ते पण बघा. ओके, प्रमोशन थोडंसं. ओके, नेक्स्ट आहे मानवी वस्ती. अगेन हा पण चॅप्टर खूप छोटासा आहे, पटपट करायचंय, पटपट उरकायचे ते चॅप्टर्स. ठीक आहे, रेषाने कसा काढायचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे ऑलरेडी. याच्यामध्ये तुम्हाला एवढं माहिती पाहिजे की उत्तर भारतामध्ये कशी लोकवस्त्या विरळ आहेत, केंद्रित आहेत, ज्या पण कुठल्या फॉर्ममध्ये असतील त्या. ओके, सो हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, त्यासाठी हा पॅरेग्राफ, एवढा एकच पॅरेग्राफ आहे. नेक्स्ट, ब्राझीलमध्ये तुम्ही जर पाहिलं तर स्पेशली साओ पावलोमध्ये वगैरे लोकसंख्येची घनता आणि लोकवस्ती केंद्रित झालेली पाहायला मिळते. मग असं का आहे याचं रिझन तुम्हाला इथून करायचं आहे. ठीक आहे, हा दुसरा पॅरेग्राफ. सेम फॉर अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये पण तुम्हाला लोकसंख्या विरळ पाहायला मिळेल. मग त्या ठिकाणी विरळ का आहे आणि साओ पावलोमध्ये दाट का आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आफ्टर दॅट याच्यावरती पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आय गेस ऑलरेडी, आणि याच्यावरती तुम्हाला ग्राफवरती प्रश्न येऊ शकतात, ते नाही करायचंय. हे पण सोडून हे सोडून देऊ शकता. सो तुम्ही आतापर्यंत फक्त 2च पॅरेग्राफ करणार आहात या चॅप्टरमधले, आणि हा ग्राफ हे तुम्हाला ह्याच्यामध्ये काय म्हणतो दिली जाईल, आणि इथे तुम्हाला प्रदेशाचं नाव दिलं जाईल, तुम्हाला ते जोडायचं असेल, पण एकच कुठलं तरी येऊ शकतं. ठीक आहे, एवढे सगळे नावं नाही येणार, कुठलं पण एखादं नाव यातलं येऊ शकतं. सो करता आलं तर करा, लॉजिकली आहेच थोडंसं. ऑब्व्हियसली तुम्ही जर पाहिलं त्या ठिकाणी ते चंदीगड म्हणा किंवा दिल्ली म्हणा, हे आपल्या देशामधले असे मुख्य ठिकाणं आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी लोकसंख्या जास्त असणार आहे. नागरी लोकसंख्येबद्दल बोलतोय हा आपण. नेक्स्ट तुम्ही जर पाहिलं तर हिमाचल प्रदेश, बिहार, आसाम, ओडिशा. हिमाचल प्रदेशमध्ये आपण आताच पाहिलं की लोकसंख्या कमी वगैरे आहे, सो तुम्ही लॉजिकली हे लक्षात ठेवू शकता. ओके, यातलं तुम्हाला आलं तर मॅच द कॉलममध्ये येऊ शकतं, बाकी यातला कोणताही प्रश्न तयार नाही होत. रेषालेख कसा करायचा मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. साओ पावलोबद्दल तुम्ही ते उत्तर लक्षात ठेवा जे मी वरती सांगितलंय, मग हे करायची गरज नाहीये. पश्चिमेकडे चला हे एकदा करून वाचून ठेवा, आलाच तर प्रश्न येऊ शकतो. संपला चॅप्टर, एवढंच चॅप्टर, फक्त तुम्हाला 4 पॅरेग्राफ करायचे आहेत, फक्त 4 पॅरेग्राफ. ओके, आणि मग तुम्हाला सगळा चॅप्टर येणार आहे, सगळी उत्तरं लिहिता येणार आहेत. ठीक आहे, भौगोलिक स्पष्टीकरण नाही केलं तरी पण चालेल, फक्त एवढं लक्षात ठेवा की या ठिकाणी जास्त लोकसंख्याची घनता असणारा प्रदेश कोणता आहे. रिओ दी जेनेरियो लक्षात ठेवा, आणि कमी असणारा पारा लक्षात ठेवा. ठीक आहे, कोणते पण 2 लक्षात ठेवा. ओके, जर आलंच तुम्हाला तर नावावरती नाही आहेत शक्यतो, असं दिलं जाईल की कमी लोकसंख्येची घनता किंवा कमी नागरी लोकसंख्येचे प्रमाण असणारा प्रदेश ब्राझीलमधला तो पॉईंट आउट करा. ठीक आहे, चलो, फक्त 4 पॅरेग्राफ करायचे आहेत, एवढं सोपं आहे तुमच्यासाठी भूगोल. 4 पॅरेग्राफ नाही करू शकत तुम्ही, करून टाका. ओके, हे तुम्ही जरा स्पोर्टिंगली घ्यायचं मी बोलले ते. ओके, सो आता या ठिकाणी भौगोलिक कारणे जे आपण आता 4 पॅरेग्राफ पाहिले त्याच्यामधलेच आन्सर याच्यामध्ये असणार आहेत, त्याच्यावरचे जे प्रश्न आहेत, सो हे तुमचं होणारच आहे अल्टिमेटली. ओके, नेक्स्ट आहे थोडक्यात उत्तरे लिहामध्ये. अगेन हे पण त्यातलंच होणार आहे, फक्त या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नाही केलं तरी पण चालेल, नका करू हा प्रश्न, फक्त आ आणि ई करा. ओके, आणि MCQ सगळे करणार आहात. ठीक आहे, अर्थव्यवस्था आणि व्यवसाय हा आपण स्किप करण्यामध्ये घेतलेला आहे चॅप्टर, सो जे लोक करणार आहेत ते करू शकता, ज्यांना स्किप करायचंय ते स्किप करू शकतात.
लाईव्ह कधी एंड होईल? का रे, तुम्ही माझी जायची वाट बघताय? कसे आहात रे तुम्ही? असं करतात का? लाईव्ह एंड होईल. 8वा चॅप्टर सुरू आहे, 9व्या चॅप्टरला एंड होईल. ठीक आहे. सो हार्डली 5 ते 10 मिनिटं आपण असणार आहोत आता एखादं. परत आपण जाऊ. तुम्ही तुमचा अभ्यास करा, मी माझं काम करते. ओके. नकाशा भरा अवघड जात आहे. मी नकाशा कोणते येऊ शकतात हे व्हिडिओच्या सुरुवातीपासून सांगितलेले आहेत प्रिव्हियस लाईव्ह सेशनमध्ये. सो ते नक्की बघा. व्हिडिओ असेल आता अपलोडेडमध्ये गेला असेल. ओके. चलो. ओके. सो 3 प्रकार कोणते आहेत? आय होप तुम्हाला माहिती असतील अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार. आफ्टर दॅट हे नाही विचारलं जात असं काय, सो तुम्ही स्किप करू शकता. ठीक आहे. पाय चार्ट म्हणजे हे जे पाय ग्राफ्स आहेत त्याच्यावरती क्वेश्चन्स नाही आहेत, सो तुम्ही हे पण स्किप करू शकता. हो, मी सांगितलं प्रिव्हियस व्हिडिओमध्ये की स्टेन्सिल्स कसे वापरायचे. सो त्या व्हिडिओमध्ये बघा, प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की भारताची आणि ब्राझीलची दोघांची पण अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे. ठीक आहे. सो हे एक पॉईंट लक्षात ठेवा. पण त्यासोबतच तुम्ही जर पाहिलं तर हे जे पूर्ण आन्सर आहे हे एका क्वेश्चनचा आन्सर आहे, त्याच्यामुळे हा एक पॅरेग्राफ तुम्हाला करायचा आहे. नेक्स्ट आहे सेम फॉर अमेरिकेसाठी. तुम्ही पाहिलं तर अमेरिका हा विकसित देश आहे, तरी पण त्याची एक मिनिट, विकसित देश आहे आणि या देशामध्ये लोकसंख्या जास्त असली तरी पण ती भारतापेक्षा मात्र कमी आहे आणि ती साक्षर आहे. मग याचे जे काही पॉईंट्स आहेत हे तुम्हाला करायचे आहेत, हे तुम्ही नाही करणार आहात. 2 पॅरेग्राफ करायचे आहेत फक्त. नेक्स्ट आहे हे तुम्हाला नकाशामध्ये येतं. कसं येतं बघा. नकाशामध्ये तुम्हाला दिलं जाईल सोयाबीन, ऊस, संत्री, वॉटेवर जे त्यांना आवडत असेल ते तुम्हाला दिलं जाईल. ओके. मग ते तुम्हाला इथे नकाशामध्ये पॉईंट आउट करायचं असतं. युजली काय देतात? काकाओ, काकाओ, काका, मॅग्नीज, बॉक्साईट. याच्यामधलं बॉक्साईट युजली याच्या आधी दिलं गेलेलं आहे. सागरी प्रवाह नाही विचारला जात आणि मासेमारी येतं, पशुपालन तर नाही विचारले गेलंय. कोळसा पण करून ठेवा. सो हे जे 3 पॉईंट्स मी ते करून दिलेत एवढं करूनच ठेवा. आणि ज्यांना एकदम आउट ऑफ मार्क्स पाहिजे आहेत त्यांनी मात्र हे सगळे जरा शेतीचे हे करून ठेवा, कारण यापैकी कोणताही तुम्हाला पॉईंट करण्यासाठी येऊ शकतं. पर्टिक्युलरली या चॅप्टरमधून हा ग्राफ इम्पॉर्टंट आहे, हा आणि अगेन भारताचा सुद्धा. ठीक आहे. नेक्स्ट आहे कार्नेली, ह्यामध्ये येऊ शकतं. भारत आणि ब्राझीलचा सागरी किनारा माहिती पाहिजे किती किती आहे. हार्डली डिफरन्स आहे 100 किलोमीटरचा दोघांच्या किनाऱ्यामध्ये. लक्षात ठेवा ते. हे नाही केलं तरी पण चालेल. कुठले काय काय करतोय आपण नक्की लक्ष ठेवा. एवढंच तुम्हाला करायचं आहे लास्ट मोमेंटला. सो फर्स्ट पॅरेग्राफ, हा सेकंड पॅरेग्राफ करणार आहोत आपण, आणि थर्ड. 3 पॅरेग्राफ्स फक्त तुम्हाला करायचे आहेत आतापर्यंत आणि एक नकाशा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मासेमारी, भारतामधील मासेमारी. ठीक आहे. एवढी सगळी नावं लक्षात राहत नसतील तर कोणतरी तीन नावं लक्षात ठेवण्याची वगैरे प्रयत्न करा. ओके. मिनिमम ठेवलं तरी पण चालेल. MCQ इथून इम्पॉर्टंट तयार होतो, बाकी हे नाही केलं तर चालू शकतं. ब्राझीलमधील उद्योग नाही केलं तरी पण चालेल. त्याच्यानंतर हे लक्षात ठेवायचे की कुठे कुठे खनिजांचे साठे आहेत, कुठे कसला साठा आहे, हे एक तुम्हाला नावे लिहामध्ये वगैरे येऊ शकतं. सो हे इम्पॉर्टंट आहे. एनी डाऊट्स? चलो नेक्स्ट. नेक्स्ट आहे, हे हवं तर स्किप करू शकता. फक्त तुम्हाला नावे त्यामध्ये असं येऊ शकतं की तेल शुद्धीकरण केंद्रांची नावं लिहा. मग त्यासाठी तुम्हाला हे नावं देण्यासाठी फक्त हा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे. ही नावं वगैरे पाठ करायची आहेत की धातू खनिजांची साठे असणाऱ्या प्रदेशांची नावं लिहा, किंवा तेलशुद्धी केंद्र असणाऱ्या प्रदेशाची नावं लिहा, मिठाचं उत्पादन असणाऱ्या प्रदेशांची नावं लिहा. हे तुम्हाला नावे लिहामध्ये येऊ शकतात. सो कोणतीही 2 नावं तुम्ही यातून लक्षात ठेवा प्रत्येक ठिकाणी. ओके. बाकी ब्राझीलमधून काय आयात केलं जातं, काय निर्यात केलं जातं. सेम फॉर भारतामधून काय आयात केलं, काय निर्यात केलं जातं, कोणत्या देशांना, या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणार आहात. हा झाला आपला 5वा पॅरेग्राफ. ठीक आहे. या ठिकाणी पण तेच आहे की भारतामधून काय आयात आणि काय निर्यात केलं जातं. सो फक्त 5 ते 6 तुम्हाला फक्त पॅरेग्राफ यातले लक्षात ठेवायचे आहेत, बाकी तुम्ही स्किप करू शकता. तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी हा जो आपला मॅप आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. कोणतीही पिकं कुठल्या ठिकाणी घेतली जातात हे तुम्हाला माहिती पाहिजे. असं भारतासाठी नाही दिले, सो तुम्हाला एकच फक्त नकाशा लक्षात ठेवायचा आहे. त्यातल्या पण कोणत्या गोष्टी ते मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. ठीक आहे. हा ग्राफ आला तर येऊ शकतो, चान्सेस कमी आहेत, बट करून ठेवा. बाकी तुम्ही स्किप करू शकता सगळं काही. फक्त 5 ते 6 पॅरेग्राफ्स तुम्हाला इथे करायचे आहेत. ठीक आहे. आता MCQs तुम्ही सगळे करणार आहात.
2च प्रश्नांची उत्तर आहेत, 2च कारणे द्या आहेत. एवढं तर तुम्ही करू शकता. ठीक आहे. चॅप्टरच्या मानाने 2 खूप कमी आहे, बट तरी पण तुम्हाला एवढं करून ठेवायचं आहे. अगेन याच्यामधले बरेचसे जे पॉईंट्स आहेत तर ते आपल्या इम्पॉर्टंट पॅरेग्राफमध्ये कव्हर झालेले आहेत. ठीक आहे. सो त्याच्यामुळे हे 4च प्रश्न तुम्हाला करायचे आहेत आणि 4च दिलेले आहेत. सो 4च प्रश्न करा. बाकी ग्राफ हा नाही केला तरी पण चालेल, करायची गरज नाहीये. झाला आपला 8वा चॅप्टर. तेवढे जेवढे सांगितले तेवढेच पॅरेग्राफ्स फक्त करा आणि 4 प्रश्न तुम्हाला एक्सरसाइजमधले करायचे आहेत. बाकी तुम्ही नाही काही केलं त्या चॅप्टरमधलं तर चालू शकतं. ठीक आहे. नेक्स्ट, पर्यटन आणि वाहतूक. आता याच्यामध्ये अगेन ग्राफ इम्पॉर्टंट आहे, वाचण्यासाठी येऊ शकतो, ड्रॉ करण्यासाठी नाही. आणि जर तुम्हाला ड्रॉ करण्यासाठी जर असे दोन लाईन्स आले तर काय करायचं, एक लाईन थोडीशी डार्क करायची आणि एक लाईन लाईट करायची. ठीक आहे. दोन जर अशा म्हणजे दोघांचा आला, भारत आणि ब्राझीलसाठी ड्रॉ करण्यासाठी बाय चान्स आला, शक्यतो येत नाही. जर आलाच तो पण रेषा आलेखच काढायचा असेल. जर तुम्हाला ऑप्शन असेल दुसरे काढण्याचं तर ठीक आहे, जोडस्तंभालेख वगैरे काढायचं असेल तर ठीक आहे, तुम्ही असं करू शकता. पण जर रेषालेखच काढायचं असेल तर तुम्ही याला थोडासा डार्क पेन करा. पेन चेंज नाही करायचा, कलर नाही चेंज करायचा, कलर तुम्ही चेंज नाही करू शकत. मग काय करा, याला थोडंसं डार्क करा पेन्सिलने, याला थोडंसं लाईट करा पेन्सिलने, असं काहीतरी करून तुम्हाला चेंजेस करावे लागतील. पण तुम्ही पेन पेन्सिल असं मिक्स वगैरे काही करू शकत नाही. ठीक आहे, असं अलाउड नाहीये. प्रश्न हे करून ठेवा, चांगले प्रश्न आहेत, म्हणजे येऊ शकतात असे प्रश्न आहेत. नेक्स्ट आहे, ब्राझीलमध्ये पर्यटन का सध्या विकास झालेला आहे किंवा का खूप मोठ्या प्रमाणात वगैरे चालत आहे हा व्यवसाय, हे तुम्हाला इथूनच आन्सर मिळेल. सो हा पॅरेग्राफ इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे, स्किप करू शकता, हा करू शकता. सेम फॉर भारतामध्ये कशा पद्धतीने पर्यटन व्यवसाय उदयास येत आहे किंवा त्याचा विकास होत आहे हे याच्यामध्ये आहे. इथे सगळ्यात इम्पॉर्टंट कोणते टॉपिक्स आहेत लक्षात ठेवा. तुम्हाला कुठलाही एक इथून विमानतळ येऊ शकतो, विचारला जाऊ शकतो. रिओ ग्रँडी येऊ शकतं किंवा रिओ द जेनेरो येऊ शकतो. कोणता पण एखादा विमानतळ दाखवण्यासाठी येऊ शकतो. कोणतं पण एखादं बंदर, आता ते तुमच्यावरती आहे, तुम्ही कोणतं पण एक लक्षात ठेवा. कुठलं पण से बंदर तुम्हाला इझी वाटत असेल किंवा लक्षात राहत असेल. प्रमुख रस्ते मार्गांमध्ये तुम्हाला हा जो ट्रान्स ॲमेझोनियन मार्ग आहे हा चक्क प्लॉट करण्यासाठी येतो. ठीक आहे. आय थिंक हे क्वेश्चन बँकमध्ये सुद्धा आहे. सो हे तुम्हाला करायचंच आहे. ट्रान्स ॲमेझोनियन मार्ग हा असा मार्ग आहे. सो हे तुम्हाला करायचं आहे. ब्राझिलिया टू क्रुझेरो डो सुल. ओके, ठीक आहे. चलो, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, बाकी याच्यातले जे पण कारणे लिहा वगैरे आहेत ते तुम्हाला एक्सरसाइजमध्ये मिळतीलच. हे जे ग्राफ्स आहेत तर हे वाचण्यासाठी येऊ शकतात आणि ड्रॉ करण्यासाठी सुद्धा येऊ शकतात. ओके, यामधून कोणते चॅप्टर स्किप करू शकतो, 3rd चॅप्टर, 8th चॅप्टर आणि 9th चॅप्टर स्किप करू शकता. पण मी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या केल्या तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील याची गॅरंटी मी देऊ शकते. ओके, आउट ऑफ म्हणजे 37 पर्यंत तरी मिळतील. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, उत्तर दक्षिण मार्ग, सुवर्ण चतुर्भुज मार्ग, हे तर करायचंच आहे, अजिबात सोडायचं नाहीये. हे तुम्हाला ग्राफमध्ये प्लॉट करता आलं पाहिजे. नेक्स्ट आहे, याच्यामधले कोणती कोणती ठिकाणे येतात, कोणतंही एक बंदर तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि कोणतंही म्हणजे मार्गांमधले सगळेच मार्ग माहिती असले पाहिजेत. पण त्यात पण इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे सुवर्ण चतुर्भुज मार्ग. हा मार्ग तुम्हाला कुठून कुठे जातोय किंवा कोणत्या ठिकाणाहून कोणत्या ठिकाणी जातोय हे ड्रॉ करता आलं पाहिजे. ठीक आहे. याच्यामधलं तुम्हाला कोणतं पण एक बंदर आणि एक विमानतळ लक्षात ठेवायचं आहे. ही काही ठिकाणं लक्षात ठेवा, लुधियाना वगैरे, ज्या ठिकाणी सायकलचं उत्पादन खूप जास्त आहे वगैरे, अशी काही इम्पॉर्टंट ठिकाणं लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे की मैदानी प्रदेशामध्ये लोहमार्गांचे जाळे दाट का आहे याचा आन्सर या ठिकाणी आहे. हा तुम्हाला दुसरा पॅरेग्राफ करायचा आहे. त्याच्यानंतर कुठे गेलं, हा, या ठिकाणी भारतामध्ये म्हणजे किती एकूण भाग केलेले आहे, किती प्रमाण वेळा आहेत, ब्राझीलमध्ये किती प्रमाण वेळा आहे त्याचा आकडा तुम्हाला माहिती पाहिजे. एका वाक्यात उत्तरे लिहा असं येऊ शकतो. इम्पॉर्टंट नकाशाची लिंक तुम्हाला आफ्टर दिस व्हिडिओ मी कमेंट बॉक्समध्ये शेअर करेन. नेक्स्ट आहे, दूरसंचार सेवेचा सध्या विस्तार वाढलेला आहे, का वाढलेला आहे त्याची जी पण कारण आहे ती तुम्हाला लिहिता आली पाहिजेत. नेक्स्ट, हे ड्रॉ करण्यासाठी वगैरे नाही आहेत युजली, सो हवा त्या स्किप करू शकता. फक्त तुम्हाला भारताच्या प्रमाण वेळेबद्दल माहिती पाहिजे की कोणत्या रेखावृत्ताला आपण निश्चित केलेलं आहे प्रमाण वेळेसाठी, हे अंश वगैरे माहिती असले पाहिजेत. अगेन ठिकाण माहिती असलं पाहिजे, अलाहाबाद. बाकी चॅप्टर संपला, एवढंच तुम्हाला चॅप्टरमधलं करायचं आहे, जास्त काही नाही करायचे. चुकी बरोबर सगळे करणार आहात. थोडक्यात उत्तरे लिहामध्ये आय थिंक सगळेच इम्पॉर्टंट आहेत कारण चॅप्टर छोटासा आहे. ज्या काही गोष्टी आपण ऑलरेडी स्किप केले त्या तर तुम्ही करणार नाहीच आहात. सो ॲटलीस्ट एक्सरसाइज कंप्लीट करा. हे नाही आहेत, हे चौथा मॅच द फॉलोविंग वगैरे करायचं आहे. भौगोलिक कारणांमध्ये याचा आन्सर आणि याचा आन्सर सेम आहे. ओके, सो हे केलं तर हे आन्सर तुमचा आपोआप पाठ होऊन जाईल, तर परत करायची गरज नाही आहे. नेक्स्ट आहे, लोहमार्गाचे जाळे, आत्ताचं पण याचा आन्सर पाहिलं, हे करा ई. बाकी जे नाही मार्क केले ते सोडलं तरी चालेल. त्यामध्ये
फर्स्ट आणि सेकंड. टिपालिहामध्ये आधुनिक संदेशवहन, प्राकृतिक रचना आणि अंतर्गत जलवाहतूक एवढंच इम्पॉर्टंट आहे, एवढंच करा. जर प्रमाण वेळेची उपयोगिता आलीच तर तुम्ही यातलंच आन्सर थोडंसं मिक्स वगैरे करून खाली लिहू शकता, ब्राझील आणि भारताची प्रमाण वेळेमधलंच, पण हे याची शक्यता कमी आहे. सो संदेशवहन इम्पॉर्टंट आहे आणि प्राकृतिक रचना आणि अंतर्गत वाहतूक एवढंच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो एवढ्याच गोष्टी तुम्ही करणार आहात, सगळं करायची गरज नाही आहे. अगेन या दोघांचा आन्सर सेम आहे, सो एकच काहीतरी पाठ करा आणि दोघांना चिटकवू शकता. फक्त मार्कांवरती लक्ष ठेवा की मार्क कोणाला जास्त आहेत ते थोडंसं जास्त लिहायचं, बाकीच्या ठिकाणी कमी लिहायचं. सो हे तुम्ही लॉजिकली विचार करायचा. ठीक आहे. चॅप्टर संपलाय, पुस्तक संपलेलं आहे. आय होप की तुम्हाला सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कळलेले आहेत. मी जेवढ्या गोष्टी सांगितल्या तेवढ्याच गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. मोस्टली त्याच्यामधूनच क्वेश्चन्स विचारले जातात. सो आपण बऱ्याचशा गोष्टी स्किप केलेल्या आहेत. फक्त तुम्हाला तिसरा जो चॅप्टर आहे त्याच्यामधल्या खूप गोष्टी कराव्या लागणार आहेत. म्हणजे लाईक प्रत्येक विभागावरती टिपा लिहा असं येऊ शकतं. त्याच्यामुळे थर्ड चॅप्टरमध्ये तुम्ही जर करणार असाल तर तो खूप परफेक्ट चॅप्टर करा. पण बाकीचे चॅप्टर्समधलं काय काय करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो आय होप की हा व्हिडिओ युजफुल होता. आता आपण बघूया की स्ट्रॅटर्जी तुम्हाला नेमकं या 2 दिवसांमध्ये काय करायचं आहे. आजचा अर्धा दिवस आणि उद्याचा पूर्ण दिवस. ठीक आहे. पहिल्यांदा तुम्ही सगळे नकाशे करणार आहात. नकाशाचा प्रश्न हमखास येतो, सो तो तुम्हाला करायचा आहे. त्या सगळ्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये देते आणि कुणीही ते स्किप नाही करायचे. ठीक आहे. सगळे व्हिडिओज नक्की पहा आणि त्यामधलेच क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात एक्झामला, त्याच्या व्यतिरिक्त काही विचारलं जाणार नाही. ठीक आहे. सो तेवढेच फक्त करा. तर आपण हे 3 चॅप्टर जे आहे, हे 3 चॅप्टर म्हणजे तिसरा, 8वा आणि 9वा हा चॅप्टर तुम्ही स्किप करून सुद्धा 37च्या प्लस मार्क्स आणू शकता. कसं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तेवढेच इम्पॉर्टंट पॉईंट्स करा. त्यातल्या त्यात पण हवं तर हा चॅप्टर पूर्ण सोडा, पण जे मी ग्राफचे क्वेश्चन सांगितले ते मात्र करा. आणि अर्थव्यवस्था आणि व्यवसायामधले फक्त 5 पॅरेग्राफ्स आहेत तेवढे करा. वाहतूकमधली फक्त एक्सरसाइज केली तरी पण पुरेशी आहे. जरी तुम्ही स्किप करणार असाल तरी पण एवढं करून ठेवा आलंच क्वेश्चनला तर त्यासाठी. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता तुम्हाला सगळ्यात पहिल्यानंतर सगळे नकाशे करायचे आहेत. सगळेचे सगळे नकाशे जे मी व्हिडिओज अपलोड केले आहेत त्यामधले माझ्या व्हिडिओमधले करा किंवा कुठूनही करा, पण ते नकाशे करा. त्याच्यामध्ये मी सगळे इम्पॉर्टंट पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. कसं सॉल्व्ह करायचं हे पण सांगितले. सूची कशी लिहायची पेनाने, पेन्सिलने, वॉटेवर जे आहे ते सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट नकाशे झाले की मग तुम्ही ग्राफ हवा तर तुम्ही स्किप करू शकता, कारण नसेल येत तर ते पण व्हिडिओज मी खाली लिंक्स देईन, ते पण व्हिडिओज नक्की पहा. त्याच्यावरचे बरेचसे प्रश्न पण मी घेतलेले आहेत. क्वेश्चन बँकमधले पण ग्राफ्स आपण कव्हर केलेले आहेत. सगळंच तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, मग तुम्ही काय करणार आहात, सगळे एका वाक्यात उत्तरे, सगळे MCQs आधी करा, सगळे एका वाक्यात उत्तरे आधी करा. असं करून ॲटलिस्ट आजच्या दिवशी तुमचे नकाशे, ग्राफ आणि एका वाक्यात उत्तरे मॅच द फॉलोइंग वगैरेपर्यंत झालं पाहिजे. आणि मग उरलेले जे काही क्वेश्चन आहेत ते तुम्ही उद्या करणार आहात. उद्या अगेन मी तुमचे MCQsची वगैरे रिव्हिजन घेणार आहे. ठीक आहे. उद्याचं टायमिंग तुम्हाला अगेन ह्याच्यामध्ये कम्युनिटी बॉक्समध्ये बघायला मिळेल. ओके. सो आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला आहे. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, प्लीज शेअर करा. माझ्या लॅपटॉपने खूप छान असा त्रास सहन केला आहे. सो प्लीज लाईक करा, शेअर करा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. जे सांगितले तेवढंच फक्त फॉलो करा. ठीक आहे. सो चलो बाय, टाटा. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. आय होप कोणाला कोणतेही क्वेश्चन्स नाही आहेत रिगार्डिंग टू आपला चॅप्टर आणि आपला सिलेबस. चलो बाय, सी यू. हवं तर म्हणजे तुम्हाला जर आवडलं असेल तर प्लीज कमेंट, चांगलं झालं जरा कमेंट्स करा. मलाच मोटिवेशन मिळते तुमच्या कमेंट्समधून. बाय, थँक्यू.